राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा आरक्षण सर्वेचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केला सादर। राज्य मागासवर्ग आयोगाने इतक्या जलद गतीने सर्वे केला, त्यासाठी दिवसरात्र काम केलं, अनेक लोकांनी मदत केली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाचं केलं कौतुक। फडणवीसांच्या काळात दिलं गेलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। त्यावेळी आम्हाला ज्यांनी मदत केली होती त्यांनी याही वेळी केली आहे, मुख्यमंत्र्यांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य। मराठा समाजाला मागासलेपणाच्या आधारावर आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण दिलं जाईल। सर्वोच्च न्यायालयात राहिलेल्या त्रुटी दूर केल्या जातील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। आयोगाचा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवणार आणि 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनामध्ये तो पारितही करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जरांगेंना आवाहन। तर मराठा आरक्षण देताना इतर कुणावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंना पटेल अथवा पटणार नाही, पण मराठा समाजाला पटेल असं आरक्षण देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मागासवर्ग आयोगाचे मागासलेपण तपासण्याचं काम पूर्ण, मागासलेपणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। त्या अहवालात काय आहे हे सांगण्याचा आमचा अधिकार नाही, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी मधनं आरक्षण देऊ नका, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची प्रतिक्रिया। न्यायमूर्ती शुक्रे यांनी सादर केलेल्या अहवालावर आमचा आक्षेप, शुक्रेंनी दिलेला अहवाल कोर्टात टिकणार नाही, प्रकाश शेंडेंची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर प्रतिक्रिया। 6 दिवसांमध्ये 27 लाख लोकांचा सर्वे कोणत्या आधारावर केला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। तर सर्वे मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे का, पटोलेंचा सवाल। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं ही आमची भूमिका, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकारची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका पाहता जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस, जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून चक्का जामची हाक, नांदेड, हिंगोली, परभणीमध्ये आंदोलन। राज्यातील सर्व मराठा समाज हा कुणबी, सगळे सोयरेबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल, मनोज जरांगेंची मागणी। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पुण्यातल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिरासमोर मराठा समाजाचं आंदोलन। जरांगेंच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवडचं प्रवेशद्वार असणाऱ्या किवळेमध्ये आंदोलक रस्त्यावर, चौकात बसून केला सरकारचा निषेध। सोलापूरमधल्या सकल मराठा समाजाचे आंदोलक काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर, प्रणिती शिंदे मुंबईत असल्यानं फोन लावून आंदोलकांनी केला संताप व्यक्त। सोलापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचं आंदोलन, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराबाहेर आंदोलन। अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अज्ञातांनी जाळले टायर, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळल्याची चर्चा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरालगत असलेल्या स्टेशन रोडवरील MIT कॉलेजजवळ मराठा आंदोलक आक्रमक। परभणी नांदेड महामार्गावर चक्काजाम आंदोलन, हिंगोली जिल्ह्यातील बळेगाव पाटीवर रास्ता रोको। सोलापूरमधल्या बार्शीत मराठा बांधवांकडून कडकडीत बंद। जरांगेंची प्रकृती खालावल्यानं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनुचित प्रकार घडल्यास बसेसना नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे प्रशासनाकडून छत्रपती संभाजीनगरच्या सिडको डेपोकडून बीडकडे जाणाऱ्या सगळ्या बसेस काल रात्रीपासून बंद। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन, 6 तासांपासून निर्मळ ठाणे राष्ट्रीय महामार्ग बंद। धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, कळंब ढोकी मार्गावर टायर जाळत रास्ता रोको।
परभणीच्या गंगाखेड नांदेड महामार्गावरील मरडसगाव तसेच गंगाखेड राणी सावरगाव या दोन्ही महामार्गावर चक्काजाम आंदोलन। परभणी हिंगोली जिल्ह्यातील बस सेवा पूर्णतः बंद। जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन, बस सेवा बंद। शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका। अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर आम्हाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागेल, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढतीचे स्पष्ट संकेत। सुनेत्रा पवारांची माहिती देणारा आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ फिरू लागला। भाजपनं मुद्दाम अजित पवारांकडे बारामतीत विरोधात उमेदवार देण्याची जबाबदारी दिली आहे। रोहित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्या विकास रथावर प्रतिक्रिया। रावेर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट निवडणूक लढवणार, तर जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळणार। पवार गटातील वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती। अधिवेशनासाठी शिवसेना महिला आघाडी कोल्हापूरमध्ये दाखल। अधिवेशनानंतर मुंबईतले अनेक माजी नगरसेवकांचे इन्कमिंग सुरू होईल। आमचे कार्यकर्ते कमी आहेत असं बोलणाऱ्यांना आमची ताकद दिसेल, शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया। राष्ट्रीय ओबीसी क्रांती दलाचे अध्यक्ष राजेंद्र महाडोळे यांचा भाजपमध्ये प्रवेश। पक्षानं उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार, महाडोळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड। उपाध्यक्षपदी गुजरातचे केतनभाई पटेल यांची निवड। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला राज्यातून 710 पदाधिकारी जाणार। 17 आणि 18 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन। मातोश्री समोरच्या कलानगर सिग्नलवर उद्धव ठाकरे यांचा गेटवेल सून असा बॅनर। भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकारी शिवानी वाकरे यांनी लावला बॅनर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळावं यासाठी नागपूरमध्ये ताजुद्दीन बाबा दर्ग्यामध्ये विशेष प्रार्थना। शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये समर्थकांकडून बॅनरबाजी। टायगर इज बॅक, भावी आमदार अशाचे बॅनर्स। छत्रपती संभाजीनगरमधून एका तरुणाला एनआयएनं घेतलं ताब्यात। इसीच्या संपर्कात असलेले तरुण शहरात घातपात करण्याचा संशय। वर्ध्यामध्ये क्विज स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती। रस्त्याच्या कडेला टॅपच्या साहाय्यानं सोडवली जाते प्रश्नावली। जालना कामगार मार्गावर स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटलं। 27 लाख रुपये लुटून चोरटे पसार। गेल्या 2 आठवड्यात रस्ता अडवून लुटीची ही 5वी घटना। बुलढाणामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची दमदार हजेरी। वीज अंगावर पडल्यानं एकाचा मृत्यू। रब्बी पिकावर मोठा परिणाम। वर्ध्यामध्ये आष्टी कारंजा तालुक्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पिकांना अवकाळीचा तडाखा। कर्नाटक सरकारचा अर्थसंकल्प सादर। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केला अर्थसंकल्प। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा बिहारच्या सासाराममध्ये। आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यात्रेमध्ये सहभागी। दिल्लीमधल्या अलीपूरमध्ये 2 पेंट आणि केमिकल गोदामांना भीषण आग। आगीत 11 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणाच्या दौऱ्यावर। रेवाडी एम्स आणि गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रोजेक्टचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।